तर आज मी माडग्याळचा मेल खरेदी करण्यासाठी आलेलो आहे आणि मेलची किंमत आहे 1,00,000 रुपये. 1,11,111 रुपये आहे आणि 2 दातावरती मेल आहे आणि तो घेण्यासाठी मी आज बाहेर आलेलो आहे. तर आता तुम्ही म्हणाल की एवढ्या रेंजमध्ये मेल असतात का वगैरे, ह्या सर्व गोष्टीचा प्रश्न तुम्ही करणारच 100%, मला माहितीच आहे. पण अशाही गोष्टीचे मेल असतात. तसं बघायला गेलं तर आता काही लोकांचे स्टोरी आलेत माझ्याकडे की सोन्याची किंमत ही सोनारालाच कळते, भंगारवाल्यांना काय कळणार, अशा काही गोष्टी आल्यात. मग मला पण जाग आली आणि मी पण ठरवलं, नाही आज आपण मेल खरेदी करायला जायचं आणि ते पण माडग्याळचा मेल आणायचा आणि अशा तशा किमतीत नाही आणायचं, तर लाखाच्या वरतीच आणायचं आहे. त्याच्यामुळे मी आज मेल आणायला आलेलो आहे आणि जो मेल आपण घेणार आहे तोही मी तुम्हाला दाखवतो. आणि ही आता सर्व माडग्याळमधली क्रॉस मेंढ्या आहेत आणि त्याच्यामध्येच ते मेल आहेत आणि त्यांची किंमत तेवढी आहे. तर ह्या सोन्याच्या किमतीची जी काय मेंढरं असतात किंवा मेल असतात, म्हटलं आपण पण एकदा सांभाळून पाहूया, म्हणजे काय होतं काय नाही तेही मला समजेल, ह्यासाठी मी आलेलो आहे. हा समोर जो दिसतोच आहे मेल, त्यामध्ये मेल आहे. अजून दुसरा एक मेल आहे, असे 2 मेल आहेत त्याच्यामध्ये. तर ते दोन्हीपैकी एक घ्यायचाच आहे आज आपल्याला. आणि आता हा पकडायचा जो चाललेला आहे मेल तो मी घेणार आहे आणि त्याची किंमत 1,11,111 आहे. आणि अशा पद्धतीनं मी मेल घेणार आहे आणि ते मला दाखवतात त्याची खासियत काय आहे, काय दातावरती आहे, हे सगळं काय दाखवत आहेत आत्ता. आणि बाकीच्या गोष्टी मी तुम्हाला सर्व सांगेनच कितीला खरेदी झाली शेवटी. आणि जर कोणाला असे जर मेल घ्यायचे असतील तर नक्कीच संपर्क साधा, मीही तुम्हाला मदत करेन. कारण हे सोन्याची जी किंमत असते तसेच ह्यांची किंमत असते आणि ते सोनारांना समजतं, बाकीच्यांना समजत नसतं. तर तुम्हालाही असे जर मेल घ्यायचे असतील किंवा अशा काही गोष्टी करायच्या असतील हाय रेंजमधल्या, तर नक्कीच संपर्क साधा, मी अशा पद्धतीनं तुम्हालाही डील करून देईन. तर आता ह्या सर्व गोष्टी तुम्हाला खऱ्या वाटल्या असतील, पण आपण अशा काही गोष्टी करत नाही, हे वास्तव वेगळं आहे. आणि जी लोकं सांगतात ना सोन्याची किंमत सोनाराला कळती, भंगारवाल्यांना काय कळणार नाही, तर ह्या गोष्टींचा वेगळा विषय असतो, त्याचं मी सविस्तर व्हिडिओ बनवेन. पण ही माझ्या मित्राची मेंढ्या आहेत आणि हा आपल्याकडे आता म्हणजे आमच्या गावाकडे आलेले आहेत आणि त्यांच्याकडचे बेनू पाहायला मी गेलेलो आहे. तुम्ही म्हणाल की खरेदी करायला 1,00,000च्या वगैरे, तसल्या काही गोष्टी नाही आहेत. तर ह्यांची किंमत 70,000 ते 80,000 रुपये असते, नाही असं नाही. पण आपण घेऊन किंवा आपण 70-80 हजाराने विकू, ह्याच्यातला काय तो प्रश्न नाही आहे. त्याच्यासाठी तुम्ही काय म्हणजे लगेच म्हणाल की लाखाचे मेल घ्यायला गेलेत, 10-10 हजाराचे स्वतःचे मेल विकतायत आणि लाखाचे दुसऱ्याचे घ्यायला गेले, तर तशा काही गोष्टी नाही. तर मित्राचे मेल पाहायला गेलेलो आहे आणि हे विजापुरीमध्ये माडग्याळमध्ये असतात त्या प्रकारचे मेल आहेत आणि त्यांची किंमत ती आत्ता म्हणजे लेटेस्ट 70,000 ते 80,000चे ते मेल आहेत. असं कमी किमतीचे मेल नाहीत. म्हणजे तुम्ही म्हणाल की 10 हजारापासून मेलची सुरुवात असते, तर हे लाखाचे काही कोटीचे पण मेल असतात. तर करताना तुम्ही काय करायचं आणि कशा पद्धतीनं करायचं आहे त्याचा अनुभव घ्या आणि करा. नुसती जाहिरात लाखाच्या गोष्टीच्या पाहिल्यानंतर लगेच तुम्ही करायला उतराल तर 100% तुम्ही रद्दीच्या भावामध्ये ते नंतर विकले जाल, हे लक्षात असलं पाहिजे तुमच्या. तर आता काही लोकांच्या म्हणजे स्टोरी येते, काही लोक मला स्टोरी पाठवत आहेत की सोन्याची किंमत सोनाराला कळती, भंगारवाल्यांना काय कळती. तर मान्य आहे बाबांनो, मी भंगारवाला आहे, पण एक तुम्हाला सांगतो, भंगारवाल्याची पण कहाणी मी सांगेन तुम्हाला, सोन्याची कहाणी सांगेन. तर काय होतं, तर हे प्राणी जे काही लोक दाखवत आहेत किंवा मला व्हिडिओ येत आहेत किंवा मला सांगतायत, तर ह्या प्राण्यांची हाय रेंजमध्ये विक्री जेव्हा केली किंवा करतात काही लोक, तेव्हा ते तुम्हाला मोटिवेशन म्हणून ते स्टोरीला लावतात, सोन्याची किंमत सोनाराला कळती, भंगारवाल्यांना समजत नाही. तर बाबांनो काय आहे ना, हे आकडे पाहूनच तुम्ही त्याच्यात येत असताना, आकडे पाहूनच 4-5 वर्षानंतर तुम्ही ना जे काही सोनं घेतलेलं असतं ना ते रद्दीचा भाव येत नाही. माझ्याकडे डॉर्पर आहे, 3 महिन्याचं पिल्लं 32 का 37 हजारला मी आणलं होतं. आज त्याची किंमत 15 हजार होत नाही. आता सोनं आहे, सोन्याची किंमत सोनारालाच कळणार आहे. तर एखादा कोण सोनार असेल ना ते डॉर्पर घेणारा, तर मला सांगा, माझ्याकडे आहे, मी आत्ता त्याची किंमत 1,00,000 रुपयाला तुम्हाला द्यायला तयार आहे. तर ह्या गोष्टी कधी समजतात तुम्हाला, जेव्हा तुमच्याकडे हे 2-3 वर्ष राहतं आणि 2-3 वर्षानंतर तुम्हाला कळतं की तुम्ही आणलेलं सोनं हे रद्दीच्या भावात पण कोण घेत नाही, तेव्हा तुम्हाला कळतं. तोपर्यंत कळत नाही. तर ते काय आहे, ज्यांनी मला व्हिडिओ पाठवलं त्यांचं तर धन्यवादच आहे, काही हरकत नाही. आणि तुम्हाला जर असं काही घ्यायचं असेल सोन्याच्या भावामध्ये, नक्कीच आपण मदत करू, मी त्याच्यासाठी तयार आहे. मलाही माहीत असतं सोनं कुठं मिळतं आणि काय मिळतं, त्याबद्दल तो काही विषयच नाही.
आता राहिला गोष्ट खरेदी करण्याचा, तर आपल्या लोकांचं काय असतं की आपण खरेदी करण्याकडे चांगलं लक्ष देतो, पण आपण विक्री करण्याकडे तेवढं लक्ष देत नाही. आणि जर का तसं विक्री करण्याकडे तुम्ही लक्ष नाही दिलं ना, तर तुम्ही आणलेलं सोनं हे सुद्धा रतीच्या भावामध्ये विकायला लागतं. आमच्याकडे तशी परिस्थिती झालेली आहे आणि अजून सुद्धा आहे. आणि ज्यांनी आकडे पाहून शेळीपालन किंवा मेंढीपालन केलं ना, त्यांच्यातले 90% शेळीपालन किंवा मेंढीपालन हे बंद झाले. ज्या सोनाराकडनं तुम्ही नेलं त्यांचं सोनारांचं चालू आहे, पण तुम्ही घेऊन गेलेले सोनार ना अजिबात सक्सेस झालं नाही. हे त्यातलं एक काळं सत्य आहे. तर आता माझ्याकडचं हे लेटेस्ट मॉडेल 2025चं आणि पूर्ण व्हाईट कलरमध्ये म्हणजे हे जे मॉडेल आणलं आहे आता लेटेस्ट मॉडेल आहे, नवीनच आणलेलं आहे, नवीनमधलं नवीन व्हेरायटी आहे. आणि हे दोन त्याचं इयरलेस आहे, म्हणजे तुम्ही जे काय त्याच्याबरोबर हॉकी टॉकी कराल ना ते ह्याच्यासाठी असतं. आणि पूर्ण व्हाईट नवीन मॉडेलमध्ये आहे. आणि तुम्ही बघू शकता ह्याचा जो नवीन त्याचं पंच काढलेला आहे मी ह्या वर्षामधला. आणि हे बुकिंग झालेलं आहे मॉडेल. आणि आता नवीन मॉडेल येईपर्यंत असलं मॉडेल येणार नाही. तर हे 2025 मधलं लेटेस्ट मॉडेल आहे. आणि असलं मॉडेल जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही मला फोन करा. मी तुम्हाला ह्याची किंमत वगैरे फोनवर सांगेन. जेव्हा असे तुम्हाला फोन येतात किंवा असे जेव्हा व्हिडिओ येतात ना, तेव्हा समजून जायचं की ह्याची किंमत जेवढा कोण बकरा घावेल ना तेवढा कापला जातो. जेव्हा असे व्हिडिओ बनतात ना की हे अशा क्वालिटीत आहे किंवा ह्याची लेंथ अशी आहे, ह्याचा शेपूट एवढं लांब आहे, ह्याचं कान एवढं उंच येतं आणि ह्याचा पंच असा आहे, हे जेव्हा तुम्हाला व्हिडिओ येतात ना आणि जेव्हा त्याची किंमत कोण सांगत नसतो तेव्हा समजून जायचं की जो घावल ना बकरा त्याला कापला जातो. हे तुम्ही लक्षात ठेवा. कितीही कुणाला राग येऊ द्या, सत्य परिस्थिती आहे. आणि हे जेव्हा बघून आपण करतो ना तेव्हा 100% लोक त्यातली फसलेली असतात. हे काळं सत्य आहे. आणि जेव्हा अशा प्राण्यांची एक रिजनेबल किंमत असते. आज बघा अहिल्यानगरचे एक दादा आहेत, आता आमचं त्यांचं फोनवरच बोलणं चाललंय. कमीत कमी 2.5 ते 3 महिन्याचे प्राणी आणले, 7,200 न खरेदी केले. 27 प्राणी आणले, कितीने? 7,200 रुपये. 2.5 ते 3 महिन्याचे प्राणी आहेत. मी तुम्हाला त्याचे फोटो व्हिडिओ लावतो ह्याच्याबरोबर. नंतर तुम्ही ठरवायचं. आपल्या लोकांचं काय झालंय की जे विकतं ते आम्ही पिकवत नाही आणि जे विकायचं आहे ते आमच्याकडे कोण घेत नाही, अशा पद्धतीनं असतं. आता ह्याचा म्हणजे जेव्हा एखादा प्राण्याची क्वालिटी किंवा हे सर्व दाखवत असतात लोक, किंमत का सांगत नाहीत? किंमत सांगायला काय वेगळा प्रश्न लागतो का, वेगळे पैसे लागतात का? तर नाही लागत. तर तेव्हा काय करत असतात ती लोक की जो कोणी हायेस्ट रेटमध्ये, म्हणजे आता मी ह्याची सांगणार की बाबांनो ह्याची लेंथ अशी आहे, ह्याचा पुढचा पंच असा आहे, ह्याचे डोळे एकदम ब्राऊन आहेत, ह्याचा फेस एकदम पोपटासारखा आहे आणि ह्याची लेंथ अशी एकदम आहे आणि हा त्या बापाच्या लेक आहे, असं जेव्हा व्हिडिओ बनतात ना तेव्हा समजून जायचं की जे कोणी तुम्ही फोन करणार असाल ना, प्रत्येकाला वेगवेगळी किंमत सांगितली जाईल त्याची. आणि जो त्या किमतीमध्ये हायेस्ट घेतो ना त्याला असले प्राणी विकतात. तर तुम्ही समजून जायचं की तुम्हाला काय करायचं आहे आणि काय घ्यायचं आहे. कारण काय होतं की आत्ता खूप साऱ्या लोकांचं बंदच आहे मेंढीपालन, खूप साऱ्या लोकांचं शेळीपालन पण बंद झालेलं आहे. पण कोण सांगत नाही की माझं बंद झालंय किंवा माझ्याकडनं घेऊन गेलेल्याचं चालू आहे किंवा बंद, हे त्यांनाही माहीत नसतं. कारण ते परत त्यांचा फॉलो घेत नसतो आपण. अशा पद्धतीनं हे मेंढीपालन किंवा शेळीपालन हायेस्ट रेंजवाल्यांचं चालतं. पण ज्याच्याकडनं तुम्ही घेतलं किंवा जो कोणी जाहिरात करत असतो किंवा माझ्याकडनं तुम्ही घेतलं किंवा माझ्याकडे मी जाहिरात करत असतो, तर तेव्हा माझं कधीच बंद होत नसतं. कारण काय आहे, तुम्ही एक जण फसला तर येणारे 10 जण परत दुसरे असतात. कारण ते व्हिडिओ पाहूनच आलेले असतात, त्यांना मागचा पुढचा किंवा त्याचा अजिबात काय गंध नसतो. आता NLM स्कीम आहे, खूप लोक करतात. किती लोकांना माहिती NLM मध्ये काय असतं काय असतं किंवा शेळीचं काय असतं किंवा मेंढीचं काय असतं. तर त्याचा कुणालाच गंध नसतो. त्याचं एकमेव कारण आहे फक्त त्याच्यामधली सबसिडी जी असते ना, तो एकमेव कारण आहे. आणि त्याच्यामुळे अशा स्कीमा किंवा असं काय असतं ना ते म्हणजे खराब होतं. आणि त्याच्यानंतर लोक नावं ठेवायला सुरुवात करतात की हा व्यवसाय हा एकदम बेकार आहे. पण जर काय त्याच्यामध्ये जर तुम्ही रिजनेबल पद्धतीनं केलं तर मात्र योग्य पद्धतीनं चालत असतो. कुठल्याही मेंढपाळाकडे जा, जे फिरस्ती मेंढपाळ आहेत त्यांचे जे बेनू असतात 80,000, 90,000, लाख रुपयाचे एक बेनू असतो त्यांचा. पण त्यांची झालेली पिल्लं कधी त्यांनी
80,000 लाख रुपयात कधीच विकलेली नाहीत आणि विकत सुद्धा नाहीत. तसेच माझे पण मित्र आलेत आता आमच्याकडे मेंढ्या घेऊन. मी तुम्हाला त्यांच्याबरोबर जेव्हा जाईन ना तेव्हा मी तुम्हाला त्यांच्याबरोबरचे दाखवीन व्हिडिओ की काय पद्धतीनं देणं असतात, काय पद्धतीनं विकतात किंवा काय पद्धतीनं ती विक्री करतात. आणि जर काय आपण तसं केलं तरच ह्या मेंढी पालनामध्ये उभं राहू, नाही तर तुम्ही कितीही करा काहीही करा काहीही होणार नाही. आणि कितीही जरी तुम्ही काही जर नाचला थोड्यापुरती जाहिरात तुमची राहील आणि त्याच्यानंतर पुन्हा आहे त्या स्टेपमध्ये येत असतं. प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे, मेंढी पालन करताना तुम्हाला ज्या काय मार्केट भाव असतो किंवा बाजारभाव ज्या पद्धतीनं आहे त्या पद्धतीनं जर करता येत असेल तर चांगली गोष्ट आहे. त्या पद्धतीनं अशी नॉर्मल मेंढर सांभाळा, काही गरज नाही. आणि जर काय तुम्हाला वाटत असेल की मी जाहिरात करेन किंवा ॲडव्हर्टाईज करेन किंवा ह्या सर्व गोष्टी करून मी विकू शकतो तर तुम्ही हायेस्ट क्वालिटीची मेंढर घेऊ शकता. हायेस्ट क्वालिटीची म्हणजे म्हटलं तर लाखापासून ते 10 लाखापासून तर करोडापर्यंत मेंढरं असतात, तर ती तुम्हाला विकता आली पाहिजेत. नाहीतर काय होईल, तुम्ही सोनं म्हणून लाखाची घ्याल आणि रद्दीच्या भावात कोण घेत नाही. ह्याची गॅरंटी मला सुद्धा आलेली आहे. माझ्याकडे सुद्धा डॉर्पर आहे आणि त्याला आत्ता जरी म्हणलं ना तरी कोण घेत नाही. कटिंगवाल्याला जर दाखवला ना तर तो काय तर त्याचा विचारच करू शकत नाही. तुम्ही अशा पद्धतीनं तो सांगत असतो भाव आणि काय सांगणार, त्याचं शेपूट कट केलं आहे, मग तो असाच दिसतोय, मग तो तसाच दिसतोय. मग अशा गोष्टी तुम्हाला जेव्हा फेस करायला लागतील ना तेव्हा तुमच्या डोक्यातलं फूल निघून जातं लाखाचं आणि सोन्याचं. कारण काय होतं, तुम्हाला विकायला खूप मोठा त्रास येतो. त्याच्यापेक्षा नॉर्मल मॉडेल घ्यायचं 2025 लेटेस्ट मॉडेल, एकदम व्हाईट अँड व्हाईट नॉर्मल पद्धतीतनं साध्या सिंपल पद्धतीतनं करा, काहीही फरक होणार नाही. आणि जर काय तुम्हाला हायेस्ट करायचं आहे आणि हायेस्ट रेंजमध्ये जर विकायचं असेल तर तुम्हाला शेअर मार्केट केल्यासारखं होईल. कधी चढेल आणि कधी पडेल ह्याचा कुणालाच अंदाजा नसतो. ज्यांनी केलंय त्यांनी खूप सारी जाहिरात केलेली असती, त्याच्यामुळे त्यांच्याकडे तुम्ही जरी त्यांच्याकडनं नेलेलं लॉस झालं तरी त्याच्याकडे येणारी नवीन 10 जण असतात. जरी माझ्याकडनं एखाद्यानं नेला आणि त्याचं लॉस झालं, मी आज हायेस्ट रेंजमध्ये विकेन 25,000 रुपयाला प्राणी आहे. तुम्ही जेव्हा न्याल किंवा तुम्हाला जेव्हा विकता येणार नाही तेव्हा मला काय तुमच्याशी घेणं देणं नसणार आहे. कारण माझं कसं आहे, तुम्ही गेला ना घेऊन, माझ्याकडे दुसरा नवीन एक जण येणार असतो तयार. तो जरी घेऊन गेला, त्याचं सक्सेस नाही झालं तरी पुन्हा येणारी 10 असतात. त्याच्यामुळे मला कुठलाच त्रास होणार नसतो. पण तुम्ही घेऊन जाणाऱ्यांना ह्या किमतीमध्ये कुणीच विकू शकत नाही ह्याची गॅरंटी मला पण आहे. आणि तुम्ही जर कुणाला करायचं असेल तशा पद्धतीनं मला सांगा. अशा हायेस्ट म्हणजे प्राईजमध्ये प्राणी कुठे मिळतात, कसे मिळतात तेही मी तुम्हाला सांगेन आणि तिथून तुम्हाला घेऊन पण जाईन, काही हरकत नाही. पण ते भविष्यात तुम्हाला विकता आले पाहिजेत. विकताना तेव्हा मला फोन नाही करायचा की बाबा माझी प्राणी विक म्हणून, कारण आम्ही हे करून पाहिलेलं आहे. आणि जेव्हा तुमचा अभ्यास ओके असतो तेव्हाच हे तुम्हाला करता येईल, नाही तर तुम्ही 100% फसणार. लिहून ठेवा ही गोष्ट. कारण मेंढी पालनामध्ये मी 6 वर्षामध्ये जो अनुभव केला आणि 12 वर्ष फिरण्यात जो पाहिलेला आहे त्याच्यानुसार मला चांगली गोष्ट कळलेली आहे. आणि त्याच्यामुळेच मी तुम्हाला सांगतोय, हायेस्ट रेंजच्या मागे लागूच नका. तुमच्या भागामध्ये नॉर्मल रेंजमध्ये तुम्हाला काय विकता येतंय ते पहिल्यांदा सुरुवात करा आणि त्याच्यातून हळूहळू स्टेप बाय स्टेप जर वाटलं चांगलं तर मग त्या हायेस्ट रेंज सारख्या गोष्टींकडे जा, नाहीतर जाऊच नका. नाहीतर तुम्ही घ्याल सोन्याचं आणि देताना मात्र रद्दीचा पण भाव येणार नाही, अशा पद्धतीत करू नका. तर तसलं काय गोष्टीच्या मागे लागूच नका. तर हे जे मॉडेल असतं आपलं, म्हणजे आता बघू शकता हे मॉडेल 2 साईडला उभं आहे माझ्या, हे सर्व 2025चं मॉडेल, एकदम शुभ्र व्हाईट अँड व्हाईट. आणि ह्याच्यामध्ये जेवढे पण मेल आहेत सर्व बुकिंग झालेले आहेत. असं नाही की बाकी आहेत किंवा कोणाला द्यायचे आहेत, तर सर्व मेल बुक आहेत. आपल्याकडे फक्त शिंगवाला मेल बाकी आहे आणि तो कोणाला द्यायचा नाही असं ठरवतोय. कारण तो भविष्यामध्ये जो कोणी नेणार आहे ना त्याला तो मारणार आहे. ह्याच्यामुळे आपण त्याला विकणार नाही, कारण तो आपल्या शेडवर राहू द्या. कारण नेणारे नवीन असतात, त्यांना त्याचा अंदाज नसतो काय असतो काय असतं काय नसतं. त्याच्यामुळे आपण तो त्याला देणार नाही, कारण देताना स्पष्टपणे सांगूनच देणे असतं. त्याच्यामुळे देत नाही. आता माझ्याकडे 3 माद्या आहेत, त्या सिंगल पिल्लामधल्या माद्या ठेवल्यात आहे मी. म्हणजे माझ्याकडे त्या माद्यांना सिंगल पिल्लं झालं होतं आणि ती पिल्लं मी माझ्या घरी ठेवलेत आहे. फसवून द्यायचं असतं तर कुणालाही दिलं असतं, कुणाच्याही गळ्यात बांधलं असतं, पण आपण देतानाच एकदम क्लिअरपणे सांगत असतो. त्यामुळे तुम्ही जेव्हा त्या लाखाच्या गोष्टीच्या लाखाच्या स्टेटस जर बघत असाल आणि त्या बघूनच जर ह्याच्यामध्ये येत असाल तर 100% तुम्ही त्यामध्ये लॉस जाणार, एवढं नक्कीच आहे.